गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राला ज्या एकीची आणि युतीची प्रतीक्षा होती, ती आज अखेर संपूर्ण महाराष्ट्राने याची देही याची डोळा बघितली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे आणि उबाठाचे अध्यक्ष श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज चक्क एका मंचावर एकत्र आले आणि मराठीच्या मुद्द्यावर हे दोनही भाऊ एकत्र आलेले संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलो असलो तरीही भविष्यात देखील एकत्र राहू अशी घोषणा दस्तूरखुद्द उद्धव ठाकरे यांनी आज या मेळाव्यामध्ये केली. वरळी डोम येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नुकतेच हिंदी सक्तीवरून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पब्लिक आउटक्राय उमटला होता. जनभावना प्रचंड मोठ्या प्रमाणात उसळली होती आणि त्याच वेळेस हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चा काढण्याची घोषणा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केली होती. मात्र राज्य सरकारने आपली हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला आणि त्यानंतर विजय मेळावा आयोजित करण्याचं दोनही भावांनी ठरवलं. आज सकाळी NSCI डोममध्ये हे दोनही भाऊ एकत्र आले आणि कुठल्याही पक्षाचा झेंडा हातात न घेता मराठीचा अजेंडा ठेवत हे दोनही भाऊ एकत्र आले आणि संपूर्ण महाराष्ट्राने याची देही याची डोळा गेले जवळपास 20 वर्ष ज्याची प्रतीक्षा अनेक मुंबईकरांना होती, अनेक मराठी माणसांना होती, त्यांना पहिल्यांदाच हे दोनही भाऊ एका विषयावर एकत्र आल्याचं चित्र बघायला मिळालं. यावेळेस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भाषणं देखील झाली. यावेळेस बोलताना श्री राज ठाकरे यांनी मोर्चाच्या केवळ चर्चेनेच देवेंद्र फडणवीसांना माघार घ्यावी लागली, हेच आम्ही दोघं एकत्र येण्याचं फलित असल्याचं यावेळेस श्री राज ठाकरे यांनी सांगितलं. कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, त्यामुळे मराठीला पुन्हा हात घालाल तर महाराष्ट्रातली जनता सोडणार नाही, असं देखील श्री राज ठाकरे यांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे इतरही अनेकांनी आम्ही म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावे यासाठी प्रयत्न केले. मात्र दस्तूरखुद्द बाळासाहेबांना देखील जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं. देवेंद्र फडणवीसांनी हिंदीची सक्ती केली, मराठी माणूस पेटून उठला आणि त्यातूनच आम्ही एकत्र आलो, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. यापुढे देखील मराठी हाच अजेंडा असेल. महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने बघायचं नाही, बघितलं तर जसाच तसं उत्तर देऊ, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. हिंदीची सक्ती अनाठाई होती. महाराष्ट्रातील माणसांवर हिंदीची जबरदस्ती का, असा सवाल देखील यावेळेस राज ठाकरे यांनी केला. तुमच्याकडे फक्त बहुमत आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा निर्णय तुम्ही जनतेवर लादू शकणार नाही. तुमच्याकडे विधानभवनामध्ये बहुमत असेल, पण आम्ही रस्त्यावर सत्ता चालवतो, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्र हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर पेटून उठला आणि त्यामुळेच राज्य सरकारला माघार घ्यावी लागली, असं देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश हे हिंदी भाषिक राज्य आहे. ह्यापैकी अनेक राज्य ही आजही अविकसित आहे. मग अविकसित राज्यांची भाषा आम्ही का शिकायची, त्याची सक्ती आम्हाला का, असा सवाल देखील यावेळेस राज ठाकरे यांनी केला. हिंदी भाषिक राज्य मागास आहेत, त्या कुठल्याही भाषेबद्दल आपल्याला आकस नाही, असं देखील त्यांनी यावेळेस आपल्या भाषणामध्ये बोलताना सांगितलं. मुंबई वेगळी काढण्याचा देखील प्लॅन चालू आहे. हिंदी सक्ती आधी करून बघायची, त्यातून महाराष्ट्र पेटून उठला नाही तर महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी काढायची, अशा हालचाली आहेत. मात्र कुणाची माय व्यायली आहे, त्यांनी मुंबई वेगळी करून दाखवाच, अशा शब्दात त्यांनी यावेळेस इशारा दिला. आम्ही शांत आहोत, याचा अर्थ आम्ही गांडू नाहीत, असं देखील राज ठाकरे यांनी यावेळेस बोलताना सांगितलं. आमची मुलं इंग्रजी भाषेमध्ये शिकतात, अशा प्रकारची टीका केली जाते. यावेळेस राज ठाकरे यांनी कुणाकुणाची मुलं कुठे कुठे शिकतात याची जंत्रीच वाचून दाखवली. मराठी भाषेवर कुठल्याही प्रकारचं तडजोड होणार नाही. त्यामुळे आज मराठी भाषिक एकवटला असला तरी सावध आणि सतर्क राहण्याची गरज आहे. भविष्यामध्ये जातीपातींवर महाराष्ट्राचं विभाजन केलं जाईल, असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला. मोर्चालाही तीच घोषणा होती, आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वेडावाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी.
मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या, आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. राज ठाकरे यांच्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष श्री उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं. यावेळेस पहिल्याच वाक्याला आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी अशा प्रकारचं विधान श्री उद्धव ठाकरे यांनी केलं आणि समस्त शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये आनंदाची लहर गेली. आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीने आमचा वापर करून घेतला आणि त्यानंतर आम्हाला फेकून दिलं. आता आम्ही तुम्हाला फेकणार असं देखील यावेळेस श्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. आमच्या हिंदुत्वावर शंका घेतली जाते, मात्र लक्षात ठेवा आम्ही मराठी बोलणारे कट्टर हिंदू आहोत असं यावेळेस उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 92च्या दंगलीत मराठी माणसांनी हिंदूंना वाचवलं. स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्यांना गुंड म्हणून सध्या संबोधलं जात आहे. जर स्वतःच्या हक्कासाठी लढणं हे पाप असेल तर खरंच आम्ही गुंड आहोत असं देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. हिंदीची सक्ती मान्य नाही असं देखील यावेळेस श्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. कितीही कमिट्या आल्या तरी हिंदी सक्ती मान्य केली जाणार नाही, त्यासाठी रस्त्यावर लढा उभारला जाईल असं देखील श्री उद्धव ठाकरे यांनी यावेळेस म्हटलं. केवळ मुंबई महानगरपालिकाच नाही तर महाराष्ट्र काबीज करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र आलो असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळेस आपल्या भाषणात सांगितलं. पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्त्वाचं आहे. पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी.